किती जन्म? किती? 7. पूर्वीच्या बायका म्हणायच्या जन्मोन जन्मी हाच नवरा मिळा. आता 7 जन्म. तुमची व्हॅलिडिटी कमी होत चालली दिवसांनी. ते 7 जन्माचं नंतर बघू. खरं तर तुम्ही ना वडाला एकटीनं नाही जायला पाहिजे, जाताना नवऱ्याला घेऊन गेलं पाहिजे आणि त्याला सांगायचं मी जसे येडे मारले ना वडाला असं रोज तू मारत जा. ते 7 जन्माचं नंतर बघू. या जन्मात तरी तुझं ब्लड प्रेशर शुगर जरा नीट राहू दे. काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. माझ्याबरोबर आमच्या गावचे सरपंच आहेत. आम्ही आज वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या निमित्तानं गावामध्ये महिलांचं हिमोग्लोबिन चेकअप, महिलांचं शुगर, ब्लड प्रेशर याचा एक आज कार्यक्रम घेतला होता. मला सांगायचं तात्पर्य काय, काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. संक्रांत साजरी करता की नाही सगळ्या महिला? काय करतात संक्रांतीला? हळदी कुंकू असते. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं, हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. मला कळतंय असे साहेब हेच वाण आहेत. किती परिस्थिती बदलू दे, यांनी वाण मात्र बदलले नाही. ची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येईना, पावडरच्या डब्याला बीळ पडना. तुम्ही कधी बदलणार आहात? काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही तर आपण प्रगती करू शकणार नाही. आणि आज इथं बसलेल्या सगळ्या मुलांनाही मला सांगायचं, शिक्षण बदलतंय, शिक्षणाची पद्धती बदलतीये. या बदलत्या पद्धतीला स्वीकारत आपल्याला नेमकं काय हवंय, आपल्याला नेमकं काय स्वीकारायचंय याचा विचार विद्यार्थी म्हणून केला पाहिजे. ए पोरांनो इकडे बघा, एक तरी मुलगी बडबड करते का? हे त्याच्या डोक्यात काहीतरी करेल, ते त्याचे केस सोडल. एक तरी मुलगी तुम्ही बडबड करताना बघितली का? तुम्ही का बरं? तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत सिरियस नाही. आता मी यादी बघितली, 14 मुलांपैकी 9 मुली आहेत. आज तुम्ही कोणतेही निकाल बघा, 10वीचा निकाल बघा नाहीतर 12वीचा, मुली तुमच्या पुढे आहेत कोणत्याही निकालांमध्ये. का तर त्या सिरियस आहेत. आहे का एका तरी मुलीचा आवाज आहे का? तो त्याचं शर्ट ओढल, ते त्याच्या डोक्याकडे बघेल. तुम्ही जर गांभीर्यानं घेतलं नाही ना तर उद्या लग्न सुद्धा होणार नाहीत, लक्षात घ्या. आता तरी किमान असं आहे की मुलगा मुलगी बघायला जातो. 5-10 वर्षांनी अशी परिस्थिती असते, यातली कुणीतरी कलेक्टर असेल, सीओ असेल, कुणीतरी उद्योगात, व्यवसायात, व्यापारात असेल, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी असेल. कधीतरी वडवणीला सुट्टीनिमित्त येतील, एकमेकाला भेटतील. चल जरा बीडला जाऊन येऊ. ती मैत्रिणी विचारेल बीडला काय? नाही ते मुलाचे वडील महिना झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. या 5-6 जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. आपला भाऊ कुठंतरी दारात रांगोळी काढत असणार. तुम्ही आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं. त्या येणार असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार. तुम्ही चहान पोहे घेऊन जायचे. ती असं डोळ्यात डोळे घालून विचारणार, का रे स्वयंपाक जमतो का? त्यांनी होकार दिला तर तुमची लग्न जमतील अशी परिस्थिती आहे. काय करावं? मला हे गांभीर्यानंच घेत नाहीत शिक्षणाला. आज मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही साहेब, तेवढं मुलाच्या आईवडिलांना टेन्शन आहे. प्रत्येक गावामध्ये, मला इथलं माहित नाही पण आज प्रत्येक गावामध्ये 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं साहेब बिनलग्नाची आहेत. आमच्याकडे एकाचं लग्न जमना, ते इतकं टेन्शनमध्ये. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं टेन्शन घेऊ नको म्हटलं, मुलीकडचे जर बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचं म्हणले, मग लग्न जमतं. आता यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. मुलीचे वडील म्हणले पगार किती? हे म्हणलं 1.5 लाख. ते म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात येतो म्हणे. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? तुम्ही पोरांनो स्वतःला सिद्ध करा. आजच्या काळामध्ये आपल्याला जर आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्या समोर शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मला सर तुमचं कौतुक वाटतं. आपण पुण्याला होतात, UPSC करत होतात. आज इथे वडवणीसारख्या एका गावामध्ये येऊन तुम्हाला असं वाटलं की मी या गोरगरिबाच्या पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. इथं बसलेली ही लेकरं प्रचंड हुशार आहेत, पण त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या हुशारीला कुणीतरी दिशा देणं गरजेचं असतं. तुम्ही प्रचंड हुशार आहात, पण तुमच्या कामाला जर दिशा नसेल, तुमच्या कष्टाला जर दिशा नसेल तर त्याचे परिणाम मात्र शून्य होतात. म्हणून तुमच्या ज्ञानाला, तुमच्या कष्टाला कुणीतरी दिशा देण्याची गरज असते. मला वाटतं दिवटे सर, टोंपे सर आणि त्यांचे हे सगळे मित्रमंडळ एकत्र येऊन या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला दिशा देण्याचं एक वेगळं काम करत आहेत. पोरांनो आता तुमची माझी जबाबदारी आहे. आपण जरा मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. आता सरांनी बोलताना सांगितलं की एक मुलगा इथंच शिकलेला सरांच्या क्लासमध्ये आला, आज IAS आहे.
पोरांनो, उद्या जर तुम्ही यशस्वी झालात, एका रात्रीत तुमच्याकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन बदलून जातो. आज जर तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण सोडून दुसरा पर्याय गोरगरिबाच्या पोरांकडे उपलब्ध नाही. आणि म्हणून पालकांनी सुद्धा थोडासा वेळ तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्या. क्लासची फी भरली, इथं आपलं कर्तव्य संपत नाही. आपल्या आईला कदाचित गणित एखादं सोडवता येत नसेल, आईला एखादं ग्रामर तिला सांगता येत नसेल, आईला एखादा केमिस्ट्रीचा बायोलॉजीचा कन्सेप्ट आपल्या मुलामुलींना क्लिअर करता येत नसेल, तुम्हाला ते विषयाचं ज्ञान नसेल, पण क्लासवरून घरी आल्यानंतर, शाळेतून घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलामुलींना विचारता का? 5 मिनिट तुम्ही तुमच्या मुलामुलींसाठी द्या की भाई आज तू शाळेत काय शिकली, कोणते कोणते क्लास झाले, गणितात आज कुठपर्यंत प्रकरण आले, मराठीत कुठपर्यंत धडे शिकवले गेलेत. 5 मिनिट तुम्ही तुमच्या मुलामुलींना फक्त विचारा, आज वर्गात काय शिकवलं, तुला ते समजलं का? ही सवय तर किमान निर्माण होईल. आम्ही आमच्या पोरांना मार्क सोडून दुसरं काहीच विचारत नाही. प्रत्येक वेळेस किती मार्क पडले, अरे परीक्षेनंतर मार्क विचारा, पण रोजच्या जीवनात तुम्ही तुमच्या मुलांना कधी काही विचारलं का? तुम्ही म्हणाला आम्हाला समजत नाही, आम्ही काय विचार, नसेल समजत, पण किमान पोरांना जाणीव होईल की आपले आई वडील आपल्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत, आपले आई वडील आज आपण काय शिकलो हे आपल्याला घरी आल्यानंतर विचारतात. हे कर्तव्य आईबाप म्हणून आपण पार पाडलं पाहिजे. केवळ फी भरणं, केवळ क्लासला पाठवणं, केवळ शाळेत पाठवणं एवढंच आई वडिलांचं कर्तव्य नाहीये. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, मला जाणीव आहे की तुम्हाला ही जाणीव आहे की आपल्या पोरांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. पोरींनो, उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून गावात याल, नगराध्यक्ष साहेब आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला उभे राहू, काय आनंद. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल. अरे पोरगी कलेक्टर झाली, अख्खा जिल्हा आज माझ्या पोरीच्या हातात आहे. उद्या जर IPS ऑफिसर झालात पोरांनो, असे वर्दीत याल गावात, खांद्यावरती राजमुद्रा असेल, अख्ख्या पोलीस SP झालात, अख्ख्या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन तुमच्या हातात असेल. वडील जर तुमच्या ऑफिसला कधी आले तर वडिलांची छाती भरून येईल, अरे काय पोरानं कर्तृत्व करून दाखवलं. तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, इतकं मोठं व्हा. किती मोठं व्हायचं? तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. मी म्हणत नाही सगळेच अधिकारी होतील, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण अनेक क्षेत्र तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. पण कधीतरी स्वतःमध्ये काय चांगलंय ते पण शोधा. सगळीच मुलं अधिकारी होतील असं नाही, सगळीच मुलं उद्योग व्यवसायात जातील असं नाही. इथं बसलेला एकही मुलगा आणि एकही मुलगी अशी नाही की ज्याला भगवंतानं काही वेगळेपण दिलेलं नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी स्ट्रेंथ आहेत, प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता इथे बोलताना निकितानं छान भाषण केलं, त्यानंतर एका मुलीनं खूप सुंदर भाषण केलं. प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळेपण आहे. मला वाटतं ते वेगळेपण तुम्हाला शोधता आलं पाहिजे. हे पोरांनो, मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतंय का? तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर, मी 2 तास बोलेन. पण तुम्ही जर मला म्हणले एवढ्या लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता उडवणीत एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. नगराध्यक्ष साहेबांनी राजकारण करावं, सरांनी MPSCचे क्लासेस घ्यावेत, माझ्यासारख्यांनी 2 शब्द तुमच्यावरती बोलावं. प्रत्येकातल्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकामध्ये काहीतरी विकनेस आहे. आम्हाला आमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस कळायला पाहिजेत. मला हे जमणार नाही हे डोक्यातनं काढून टाका, काय करायचं ते ठरवा. लात मारील तिथून पाणी काढल असं नेचर पोरांनो तुमचं असलं पाहिजे. मी पुण्यात शिकायला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्याला र म्हणता यायचं नाही. ते म्हटला मला मार्केटिंगमध्ये MBA करायचंय. म्हटलं सर म्हटले तुला नीट र म्हणता येईना आणि तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार? मार्केटिंगमध्ये जर MBA करायचं असेल तर त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. पोरग जिद्दी होतं, वर्गात उठून उभं राहिलं आणि म्हटला चल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचंय ते कर, आपण परीक्षा घेऊ आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, आमची परीक्षा घ्यायची ठरवली. परीक्षा काय घेतली? आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या.
ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील, आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती आजच्या बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं, तुझ्या किती प्रती गेल्या रे? म्हणला, सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटला, सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला, काहीच नाही. मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं, हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची, वाचून नको दाखवू, तुझं रामायण इकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? इथं बसलेला एकही मुलगा आणि एकही मुलगी अशी नाही की ज्यांच्यामध्ये काहीच वेगळेपण नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. फक्त पालक म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे, शिक्षक म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे. या मुला मुलींमधल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखून त्यांना कुठे संधी देता येईल, मला वाटतं याचा विचार केला पाहिजे. मी पुन्हा सांगेल पोरांनो, मी आता बोलत होतो, दळवी सरांच्या घरी आम्ही चर्चा करत होतो. हे गाव कॉटनसाठी प्रसिद्ध होतं. या गावामधून एकेकाळी चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं कापड इथे तयार होत होतं. हातमागावरती इथं भट्टी वगैरे एरिया आहे ना गावात, तिकडे खेळायला जातात नाही तुम्ही? या गावामध्ये तयार होणारं चांगलं कापड हातमागावरती तयार होत होतं. आता यंत्रमाग आला. काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. पण का आपल्याला असं वाटत नाही की आपल्या कापडाची ओळख जगभरात झाली पाहिजे? तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला गावाच्या, तालुक्याच्या, देशाच्या भिंती आता उरलेल्या नाहीत. साहेब, चीनला कळालं भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. जपानला कळालं भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. भारतात आणून नेमकं काय विकायचं? पण अजून भारतीयांनाच कळलेलं नाहीये की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे. आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या पुढे निघून गेलो. आता गेलोयच तर हे मार्केट समजा, हे मार्केट कसं कॅच करायचं याच्यावरती लक्ष केंद्रित करा. सगळ्यात मोठी बाजारपेठ आज भारताची आहे आणि ही भारताची बाजारपेठ आपल्याला युटिलाइज करता येईल का? का आपल्याला वाटत नाही आपलं कापड परदेशात गेलं पाहिजे, परदेशातल्या लोकांनी आपला कापड व्यवसाय बघण्यासाठी वडवणीत आलं पाहिजे? उद्योजकता, व्यापार, व्यावसायिकता हे आम्ही मुलांवरती सर बिंबू शकलो नाही. आपली जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये या पोरांमध्ये उद्योग, व्यावसायिकता याचे स्किल आपल्याला या लेकरांमध्ये निर्माण करावे लागतील. चायनामध्ये काय होतं, तिकडे दुबईमध्ये काय होतं? 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. पण आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. काय केलं दुबईनं? त्यांच्याकडे असणारे तेलाचे पैसे इतके प्रॉपर वेनं युटिलाइज केले पर्यटनासाठी. आता बिझनेस एक्सपो झाला, जगातली लोक दुबईत गेली. तुम्हाला 10-20 पोरांनी एकत्र येऊन तुमचा व्यवसाय इतका पुढे नेला पाहिजे की असा एक्सपो इथे भरला पाहिजे वडवणीत आणि जगभरातनं लोक आली पाहिजेत. पण ही विजन, ही दृष्टी, आम्ही मोठी स्वप्नच बघायला तयार नाही. आणि का आम्ही मोठी स्वप्न बघत नाहीत माहिती आहे? पालकही तितकेच कारणीभूत आहेत. पोरगं काही वेगळं करायला गेलं, बापच त्याला सांगताय हातपाय पाहून ते अंथरून बघून हातपाय पसर, अंथरून बघून हातपाय पसर. चला, ते पोरगं हातपाय खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. मी पुन्हा सांगतो, उद्योजकता, व्यावसायिकता त्यासाठी अपेक्षित असणारे स्किल आम्हाला आमच्या मुलांमध्ये निर्माण करता येतील का, यासाठी जाणीवपूर्वक आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्या अमिताभ बच्चनचा तर मला हेवा वाटतो, आज 80 वय आहे साहेब. आकाशवाणीमध्ये आम्ही आमच्या पोरांच्या डोक्यात एकच टाकलंय, शिक्षण घे आणि नोकरी कर. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाहीये, आमचं जगणं समृद्ध व्हावं, आमचं जीवन सुंदर करणारं माध्यम आहे शिक्षण. पण आमच्या डोक्यात एकच, नोकरी लागली पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. त्या अमिताभ बच्चन, तुम्ही आता निवेदक कुठे गेले? निवेदक पदाच्या नोकरीसाठी अमिताभ बच्चन आकाशवाणीत गेले होते. आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली गेली. आणि आज त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन बॉलिवूडचा शहेनशाह बनून मिरवतो.
केवळ आणि केवळ आवाजाच्या जोरावरती. काय रिस्पेक्ट आहे अमिताभच्या बोलण्यामध्ये. आपण सरांबरोबर नीट बोलत नाही. ते अमिताभ कम्प्युटरला सुद्धा कम्प्युटर जी म्हणताय, निर्जीव वस्तूला सुद्धा जी म्हणताय. आम्हाला माणसांबरोबर नीट बोलताय ना. ही आदब, ही नम्रता केवळ आवाजाच्या जोरावर. आज अमिताभ कुठे आहे? कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलायला तयार नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा तिकडून कोण बोलायचं? कुणाचा आवाज यायचा 2 वर्ष? बच्चनचा. याच्यापेक्षा काय करिअर असतं? आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावताय. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगताय. खरेदी केलेलं सोनं परत मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावताय. एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच. थंडा थंडा कूल कूल. कुठं नाही बच्चन, मला सांगा. या लोकांकडनं काहीतरी आदर्श घ्या. डोळे विस्फारून जगाकडे बघा. 10वी 12वीला नापास झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप होतो. कधी काय आदर्श घेणार आहोत आम्ही या लोकांकडनं? म्हणून शोधा तुमच्या पोरांमध्ये नेमकं काय, आणि यांना मोठी स्वप्न आम्हाला दाखवता येतील का? माय बाप हो, याचा विचार करा. नोकरी नोकरी थोडंसं बाजूला ठेवा. आमच्याकडं एक बाग आहे पोरांनो, आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. आता एकच जागा आहे नोकरीची. मग किती जणांना नोकरी मिळेल? 1 जागा असल्यावर किती जणांना नोकरी मिळते? एकालाच मिळणार आहे. 1000 जण इंटरव्ह्यूला आले, एकाचं सिलेक्शन होणार, बाकीचे 999 घरी जाणार. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण यांना नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणले आपल्या बागेतलं गुरीला माकड मेलंय. आता गुरीलाच बागेत नाही, लोक कशाला येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब मी पडल ते काम करल पण मला नोकरी मात्र द्या. तोंडात आलेला घास असा काढू नका. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गुरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गुरीलाचं करावं लागेल म्हणला. हा म्हणला पगार आहे ना. मग गुरीला तर गुरीला रोज यायचा, गुरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे, डबा बिबा आणायची गरज नाही. रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा, उड्या मारायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. एक दिवशी उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला, वाचवा वाचवा. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी झालं पाहिजे. आपल्या मनगटावरती विश्वास असला पाहिजे. आम्हाला नेमकं काय करायचंय ते ह्या वयामध्ये आपण ठरवलं पाहिजे. आणि माझी सगळ्या आयांना विनंती आहे, तुमच्या पोरींना शिकवा. हुशार आहेत पोरी. आमच्या डोक्यात असतंय वयात आली चला चांगलं स्थळ बघू, लग्न करून टाकू, पुढे शिक्षणावरती खर्च करता, परक्याचं धन आहे, हे असले विचार डोक्यातनं काढून टाका. पोरीला चांगली जागा बघून, चांगलं स्थळ बघून 2 रुपये जास्त लग्नात आता तिच्या शिक्षणावरती 2 रुपये खर्च करा. खंबीरपणे आई म्हणून तिच्या पाठीमागं उभं राहा. तिला सांगा बाई मला कुणी सांगणारं नव्हतं शिक, माझी इच्छा होती पण मला मार्ग दाखवणारं कुणी नव्हतं, पण आई म्हणून मी तुझ्या पाठीशी उभी आहे, तू तुझ्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हे स्वप्न तुम्ही तुमच्या पोरींना दाखवा. पोरगी जर शिकली ना, तिच्या पायावर उभी राहिली ना, तिच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होतो. तिचं जगणं सुंदर होऊन जातं, समृद्ध होऊन जातं. पण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे. पोरांनो आणि मुलींनो, तुमच्या आईवडिलांचा तुमच्यावर एवढा जीव आहे, तुमच्या बापाचा तर पोरींनो तुमच्यावर इतकं प्रेम असतंय. पोरावर जेवढं प्रेम आहे ना वडिलांचं, त्याच्या काकणभर तर जास्त प्रेम बापाचं पोरीवर असतं. तुम्ही किती नाही म्हणा. पोरानं जर काही बापाला मागितलं, बाप म्हणाल 2 दिवस थांब, पगार होऊ दे मग देतो. पोरीनं काही मागू द्या बरं बापाला, बापाला असं वाटतंय कधी नेऊन देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस ओसरीवर चिमणीसारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल.
जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिची सगळी हौस पुरवायची, हे तुमच्या वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. पुरींनो, तुमचा बाप तुटलेली चप्पल घालल, पण पुरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज आणून देतो. बाप फाटलेलं बनियन घालल, पण तुम्हाला मात्र कॉलेजला जायला चांगले कपडे आणून देतो. बाप सायकलवर कामाला जाईल, पण पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. किती प्रेम आहे तुमच्या वडिलांचं तुमच्यावरती. अरे पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान अशी उंच असते, पण कन्यादान झालं ना मग मात्र बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात पुरीचा हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, जावाय बापू सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्याकडे बघून तुमच्या वडिलांना अभिमान वाटला पाहिजे. अरे पुरीनं नाव काढलं, आता तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी. पोरांनो, तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावावरून तुमच्या वडिलांची ओळख झाली पाहिजे. उद्या डॉक्टर झालात, समाज काय म्हणेल? डॉक्टर साहेबांचे वडील आहेत बरं का. मोठे इंजिनियर झालात, इंजिनियर साहेबांचे वडील आहेत बरं का. कलेक्टर झालात, कलेक्टर मॅडमची आई आहे बरं का. हे मोठे पण तुमच्या आई बापाला मिरू द्या रे. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा, तिकडचा डोंगर उचलून इकडे ठेवायचा, काहीच नाही. आयुष्यातली पुढची जी 5-10 वर्ष आहेत ती थोडंसं गांभीर्यानं शिक्षणाकडे बघा. शिक्षण सोडून तुमच्या समोर दुसरा पर्याय उपलब्ध नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, पराभूत झाले. त्यानंतर आंबेडकर बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले. पुढे भारत पाकिस्तान फाळणी झाली, बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत. आंबेडकरांच्या ज्ञानाची सभागृहाला गरज भासली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं उभं केलं, निवडून आणलं आणि मग घटना समितीचं सदस्य केलं. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला पर्याय नाही. आंबेडकरांच्या ज्ञानाची सभागृहाला गरज वाटली आणि लोकांनी बोलून घेतलं केवळ ज्ञानासाठी. अब्दुल कलाम साहेब सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले, पण या देशाचे राष्ट्रपती झाले. मोठं व्हायला जात धर्म पंथ काही काही आडवं येत नाही, फक्त तुमची कष्ट करायची तयारी असली पाहिजे. आणि यशस्वी झाला नाहीत मग तुम्ही रडत बसणार, आमच्या वेळेस हेच नव्हतं, आम्हाला कोण सांगायलाच नव्हतं, आमची परिस्थितीच नव्हती. अपयशाची तुम्ही 50 कारणं सांगितली तरी त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून आत्ता ठरवा पोरांनो, तुम्हाला नेमकं काय करायचंय. इतके मोठे व्हा की तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. असे फटाके वाजले पाहिजे तुमच्यासाठी तुम्ही गावात आल्या. जेव्हा आपल्यासाठी कुणीतरी अशा प्रकारे टाळ्या वाजवेल तेव्हा समजायचं की आपण जरा योग्य लाईनवरती आहोत. मला आपल्याला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की बाबांनो, हे आयुष्य परत कधीच नाहीये. इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना मला सांगायचं, इथं बसलेल्या सगळ्या पालकांना मला आवर्जून एक विनंती करायची आहे की हे आयुष्य परत नाहीये. हे आयुष्य तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. एकदाच तुम्ही हे बघा, तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला यायचं पोरांनो तुमच्या हातात आहे का? तुम्ही गरिबीत जन्माला आला यात तुमची काही चूक आहे का? तुम्ही गरिबीत जन्माला आला ही तुमची चूक नाही, पण तुम्ही जर गरिबीत मेलात तर ती मात्र तुमची चूक आहे. जन्माला गरिबीत आलो पण मरायचं गरिबीत नाही, हे ठणकून सांगायचं स्वतःला. आम्ही गरिबीत मरणार नाही, आम्ही श्रीमंत होणार. उद्योगात व्यापारात हवे त्या क्षेत्रात जाऊ, पण आम्ही श्रीमंत होणार. जेवढे पैसे कमवता येतील तेवढे आयुष्यात कमवा. पण एक वाक्य मात्र आयुष्यभर लक्षात ठेवायचं, जे तुकोबारायांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. कुणाला फसवायचं नाही, आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गानं जेवढं कमवता येईल तेवढं कमवा आणि जरा मोठी स्वप्न बघा. काळ आणि वेळेनुसार बदला. तुमचा जास्त वेळ मी घेत नाही, शेवटचे काही मिनिट मी बोलेल. एलॉन मस्क नाव तुम्ही ऐकलंय का? ट्विटर विकत घेतलं. साहेब, मी परवा एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. तो त्याच्या भाषणामध्ये सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं, तो म्हणला आम्ही लँड करू.
तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशात असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या पळतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील, ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. मला हेवा वाटलं सर, ही पोरं काय विचार करतात. ते म्हणतंय 2050 पर्यंत आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल. आणि आमच्या डोक्यात काय चाललंय, आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून टाकायची, आकडा पकडल्यावर फोन कोणाला करायचा. आम्ही कधी बदलणार आहोत. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाही, नवीन तंत्रज्ञान जर स्वीकारलं नाही, तर आपण मार्केटमध्ये टिकणार नाहीत. माझ्या पिढीची जी जी इथं मुलं आहेत, मला सांगा, आपण आपल्या आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता. सॅमसंग तर अलीकडचं आहे रे, नोकिया 3310, 3315, 1100. आम्ही सगळ्यांनी आमच्या आयुष्यातला पहिला फोन नोकियाचा आहे. आता एक तर इथं कोण आहे का ज्याच्या खिशात म्हणून नोकियाचा मोबाईल आहे. आता कुणाकडेच नोकिया नाही. काय कारण आहे. केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही आणि नोकिया मागे पडलं. एकेकाळी प्रचंड फॉर्म मध्ये असणारं नोकिया मार्केटमध्ये टिकू शकलं नाही, कारण नोकियानं नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही. आपल्या पिढीनं लग्नाचे फोटो जे आहेत सगळ्यांचे फोटो कोडॅकच्या कॅमेऱ्यानं काढलेले. काय कोडॅकचा जमाना होता. रोल आणायला कुठंतरी बीडला जावं लागत होतं. ते रोल संपल्यावर धुवून आणायचा. कुठं नदीवर जात होते कुणास. ते रोल बिल धुवून आणायचा, त्याच्यात निम्मे फोटो येणार, निम्मे गायब. आता कुठंतरी कोडॅकचा कॅमेरा आहे का. जगातली एवढी मोठी कोडॅक कंपनी मागे पडली. का पडली. डिजिटल कॅमेरे आले, कोडॅक डिजिटल स्वीकारू शकलं नाही आणि मागे पडलं. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत, नवीन तंत्रज्ञान जर स्वीकारलं नाही, तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. हातमागावरती इथं काम चालत होतं, आता यंत्रमाग आलं की नाही. आता याच्याही पुढे जाऊन आणखी काय नवीन करता येईल का, यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही बघा, आम्ही शाळेत असताना रविवारी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा, असा ओ डॅमेट म्हणायचा. आणि या पिक्चरच्या मध्ये एक जाहिरात लागायची, लाइफ बॉय है जहा, इकडे सगळ्यांची पाठ आहे, लाइफ बॉय है जहा तंदुरुस्ती है वहा. इतकं लाइफ बॉय फॉर्म मध्ये होतं. आणि त्या जाहिरातीमध्ये सर फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का. क्रिकेट विकेट खेळणारी पोरं दाखवायला पाहिजे होती. फुटबॉलची क्रेज नव्हती, पण फुटबॉल खेळणारी पोरं लाइफ बॉयने दाखवली होती. त्याचं कारण असं आहे, लाइफ बॉय एवढं फॉर्म मध्ये होतं, काही दाखवलं तरी चालत होतं. दुकानात जाऊन लोक साबण द्या नव्हती म्हणत, लाइफ बॉय द्या म्हणायची. इतका लाइफ बॉयचा जमाना होता. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर आलेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये. त्या लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का. लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं. लाइफ बॉयला कळालं तो लाल ठोकळा साबण आता बाजारात चालायचा नाही, आपण पण गुळगुळीत साबण आणला पाहिजे. आणि मग त्यांनी लाइफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला आणि त्याची जाहिरात कोणी केली. आता फुटबॉल खेळणारी पोरं नव्हती, एक कॉलेजचा मुलगा आणि मुलगी गाडीवर बसून निघतात. पोरगी रागात उतरते, निघून जाते. पोरगा विचारतो काय झालं. ती म्हणते पसीने की बदबू से परेशान. पोरगा दुसऱ्या दिवशी लाइफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. लाइफ बॉयला कळालं, काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललं नाही तर आपण मार्केटमध्ये टिकणार नाही. मागच्या 2 वर्षामध्ये मला एक तरी साबण सांगा जो जाहिरात करत होता की आमचा साबण सुगंधी आहे, आमचा साबण लावल्यानंतर तुम्ही गोरे व्हाल. असलं काही होतं का. प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से सफाई. का. कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं, जगायचं पडलं होतं. प्रत्येक साबण सांगत होता हात धुवा, 99% कीटाणू निघून जातील. आणि मला नगराध्यक्ष साहेब त्या मोतीचं अजून समजलेलं नाही. ते मोती साबण वर्षभर कुठं असते कुणाच ठाऊक. ते दिवाळीलाच येते. उठा उठा, त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला विकायचं. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. आपल्या घरात अगरबत्ती येते की सायकल अगरबत्ती माहिती आहे. कोण ब्रँड अँबॅसिडर आहे सायकल अगरबत्तीचा. अमिताभ बच्चन. 1550 कोटी रुपयाची उलाढाल आहे. अगरबत्ती म्हणजे काय सर, एक लाकडाची काडी आहे आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे. देवाऱ्यात असली काय नसली काय, एखाद दिवशी नसली तर देव रुसतोय का.
देवानं सांगितलंय का मोगराचा आणा, चंदनाचा आणा? तुम्ही फक्त किराण्याच्या यादीत लिहिता अगरबत्ती, दुकानदार देईन ते तुम्ही घेऊन येता. पण सायकल अगरबत्ती 1550 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. लिज्जत पापड एखाद्या दिवशी ताटात असला काय नसला काय, पापड खाऊन पोट भरत नाही, पण पापड ताटाला असला की चव येते. 850 कोटीची उलाढाल आहे लिज्जत पापडची. का आमच्या पोरांनी उद्योग व्यवसाय द्यायचं नाही? मी परत परत सांगतो, तुमच्याकडे एक परंपरा आहे एका विशिष्ट व्यवसायाची. तो व्यवसाय जगभरात घेऊन जाता येईल का, यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, मार्केटिंगच्या नवनवीन प्रणाली स्वीकारा. ते बच्चनला वाटलं पाहिजे वडवणीतलं कापड मला तिकडे घेऊन जाता आलं पाहिजे. या लेवलला जोपर्यंत आम्ही मार्केटिंग करत नाही तोपर्यंत आम्ही यशस्वी होणार नाही. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी धमाका केला, रंगीत पाणी बाटल्यांमध्ये विकून अब्जावधी रुपयांची उलाढाल केली. कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे. वाह, काय हुशार बरं. हे जाहिरातींनी बिंबवलंय हो, यात कुणाची चूक आहे? मग आम्हाला आमचं जगभरातल्या कोल्ड्रिंक कंपन्या आल्या, आम्हाला आमचं ताक का विकता आलं नाही जगात? आम्हाला आमची लस्सी, आम्हाला आमचं लिंबू सरबत, आम्हाला आमची सोलकडी जगाच्या बाजारपेठेत का नेता आली नाही? कारण आम्ही उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं पोरांना तयार करू शकलो नाही. पोरांनो, खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. आपल्या वडिलांना कष्ट करता येतात, घाम गाळता येतो, आपल्या बापाला पिकवता येतं, पण दुर्दैवानं आपल्या बापाला विकता येत नाही. आपल्या वडिलांना जर पिकवता येत असेल तर आपल्याला बाजारात विकता आलं पाहिजे, आणि ती कौशल्य तुम्ही या वयात आत्मसात केली पाहिजेत. त्यासाठी म्हणून प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही हे प्रयत्न कराल त्या दिवशी आपण यशस्वीतेच्या एका मार्गाकडे जाऊ. आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाताना इतकंच सांगायचं आहे, बाबांनो, मोठी स्वप्न बघा. मी परत परत टोंपे सर तुमचं मनापासून अभिनंदन करेल. ही शहरातली पोरं कुठेतरी नोकरी कामधंदा केला असता, पण त्यांना वाटलं की ग्रामीण भागात येऊन मी माझ्या पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. सर, दूधवाला आपल्याकडे दूध द्यायला येतो. लग्न झालंय तुमचं? नाही अजून. मी तुम्हाला विचारतो, मग दूधवाला जर दूध द्यायला आला तर महिला मंडळ तुमचं लक्ष कशाकडे असतंय? दूधवाल्याच्या किटलीकडं. मग त्याच्या मापाकडे लक्ष असतंय. ते पण पहिल्या मापाकडे नसतंय, पहिलं तर त्याच्या बापाला होतावं लागणार आहे, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होतं. बरोबर आहे की नाही? तुमचं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. त्यानं ती ओतली का? अगदी तसंच तुम्हाला क्लास चालवायचे, तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा आहे, पोरांच्या परीक्षा घ्यायच्यात, मुलांनी यशस्वी व्हावं याच्यासाठी प्रयत्न, हे तुम्हाला करायचंच आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काही वेगळी धार आपण या लेकरांसाठी ओततो का, याच्याकडे समाजाचं लक्ष असतं. म्हणून एक वेगळी धार तुम्हाला या लेकरांसाठी ओतता आली पाहिजे. या मुला मुलींमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. आज या दिमागात फेटे बिटे घालून मुली बसवल्या तुम्ही, त्यांचं यश तुम्ही अशा पद्धतीनं सेलिब्रेट केलं. कदाचित सरांची ती परिस्थितीही नसेल, आर्थिक परिस्थिती, की अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम आयोजित करावा. पण माझ्या लेकरांनी मिळवलेलं जे यश आहे त्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या पाठीवर कुणीतरी थाप मारली पाहिजे. लक्षात घ्या, शेवटचे 2 मिनिट घेतो. पोरांचं कौतुक केलं पाहिजे. हा कौतुकाचा सोहळा आहे. कौतुक हे असं 4 चौघात सन्मानपूर्वक करायचं, आणि चुका कुठे सांगायच्या? स्टेजवर बोलून. चुका ह्या कानात सांगायच्या, आणि कौतुक 4 चौघात करायचं. आपण उलट करतो, आपण 4 चौघात चुका काढतो आणि कौतुक कानात करतो. पाहुणे आल्यावर पोराला नावं ठेवायचे, आणि एकटा असल्यावर माझा बबड्या, माझी सोनी. सोनी म्हणते, पाहुण्यांच्या देखत तुला नीट बोलता येत नाही का? पाहुणे आल्यानंतर पोराला नावं ठेवायचे नाही. ते कितीही वेडेपणा केला, पाहुण्याच्या देखत म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. काय करायचं ते ठरवा. मुलांच्या अभ्यासाकडे थोडंसं लक्ष द्या. आणि परत सांगतो, केवळ या लेकरांच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही. 7-8 डोळे उघडे ठेवून पोरांना समाजाकडे बघता आलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नांची उकल मिळवण्यासाठी पोरांनी धडपड केली पाहिजे. ही मुलांची गुणवत्ता आहे. केवळ मार्क म्हणजे पोरांची गुणवत्ता नाही. आता मार्क मी काल बघितलं, लातूरमध्ये 108 पोरांना 100 पैकी 100% इतके मार्क. ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला मी जातो. पूर्वी मला एक सवय होती, सत्कार करताना मी त्या मुलाला विचारायचो किती मार्क आहेत. आता ते विचारायचं मी सोडून दिले. 100 पडल्यावर त्याचं ऐकल्यावर आपल्याला वाटतं आपण पार दारिद्र्य रेषेच्या खाली होतो. किती मार्क. आणि इथं तर आता वेगळी परिस्थिती आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो, पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90 मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या.
आणि त्याच्या पाठीमागं 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांचे होते. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. ज्यांना 80 ते 90 आहेत ते एकदम टेन्शन मध्ये होते, त्यांना पुढे बघून हसता येत नव्हतं, मागं बघून रडता येत नव्हतं. आणि 60-70 वाले आहेत ना ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हणले 80-90 वालेच एवढे आहेत, आपलं होईन तसं होईल, नंतर बघू म्हणले काय असतं. आता 80 ते 90 मधले जे पालक होते त्यांना मी बोलवलं, म्हणलं तुम्ही एवढं टेन्शन काय घेतलंय? म्हणले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हणलं काय झालं? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो अभ्यास कर, जास्त अभ्यास कर, अजून थोडा अभ्यास केला असता तर 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हणलं झालं काय? म्हणले काय हो, काय मार्क पडले? म्हणलं आकडा किती आहे? म्हणले सांगण्यासारखे सुद्धा नाहीत. म्हणलं काही तर असेल. तेव्हा वडील म्हणले त्याला 89 पॉईंट समथिंग काहीतरी मार्क पडलेत. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाही याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं पोराला 90 मिळू शकले नाही. केवळ मार्कांसाठी धडपड करू नका पोरांनो, शिक्षणाचा आनंद घ्या. केवळ मार्कांसाठी अभ्यास करू नका, तुम्हाला शिक्षणाची मजा वाटली पाहिजे. आपण म्हणतो आनंददायी, आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येते. नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये अनेक बदल होत आहेत. 10वी नंतर तुम्हाला सायन्सच्या पोराला ही 1-2 आर्ट्सचे विषय आता घेता येतील इथून पुढे. आता 5वी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेत असणार आहे. एमफिल वगैरे तर बंद करून टाकलं. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अनेक बदल होत आहेत आणि ते सकारात्मक दृष्ट्या आपल्याला आता स्वीकारावे लागतील. जगभरातली विद्यापीठं आता भारतात येऊ बघतात. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर शिक्षणाकडे केवळ मार्क म्हणून बघू नका. आता शेवटचे 2 मिनिट घेतो. शिक्षणाकडे आनंद म्हणून बघा. मराठीतला एखादा धडा वाचताय ना, त्या लेखकानं तुमच्याशी बोललं पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, तिथल्या सायंटिस्टनं तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. इतिहासातला एखादा धडा वाचताय ना, इतिहासातली पात्र अशी नजरेसमोर उभी राहिली पाहिजेत. भूगोलातले अक्षांश रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. इतकं तुम्ही एकरूप तुमच्या शिक्षणासोबत झालं पाहिजे. जेव्हा इतकं एकरूप तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत व्हाल तेव्हा तुम्हाला त्या अभ्यासाची मजा घेता येईल. नाहीतर हल्ली सगळं मार्कांसाठी चाललंय. इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाच. परवा 10वीतलं एक पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे? त्यांनी महाराष्ट्र उभा केला. मार्कांच्या पलीकडे जाऊन आम्हाला या अभ्यासाकडे बघता येईल का? मला वाटतं मित्रांनो यासाठी प्रयत्न करा. जाता जाता इतकंच सांगतो, ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे, गरिबीची आहे, त्यांच्यासाठी सांगतो, पोरांनो मोठी स्वप्न बघा. गरिबीत जन्माला आलात ही तुमची चूक नाही, पण गरिबीत जर आपण मेलो ती मात्र आपली चूक असणार आहे. मोठं होण्यासाठी मोठी स्वप्न बघा. काय करायचं ते आज स्वतःला ठेवून सांगा. एक डायरी करा स्वतःची, त्या डायरीमध्ये तुम्ही तुमची स्वप्न लिहायला लागा. आणि मला सगळ्या शिक्षकांनाही सांगायचं, या लेकरांचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असेल ना सर, हे तुम्हाला गृहपाठांच्या वयात नाही सापडत. या पोरांच्या वर्गपाठाच्या वया, त्याची मागची पानं बघायची, 4-5 शेवटची पानं, त्याच्यात त्यांचं जगणं सापडतंय. मुलींनी रांगोळीचं डिझाईन काढलेलं असते, मेहंदीचे डिझाईन काढलेलं असते. पोरांनी तर किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात. ते 10वी पास होईपर्यंत कन्फ्यूज असते कोणतं ठेवून कोणतं खुडू. या पोरांचं जगणं वह्यांच्या मागच्या पानात सापडतं. पोरांनो इकडे बघ रे, मोराचा पीस ठेवता की नाही वहीत? ठेवता का? आम्ही ठेवायचो. 3-3 वर्ष मोराचा पीस वहीत जपून ठेवायचो. आमचे सिनियर म्हणायचे अजून वर्षभर ठेवा. म्हटलं मग काय होतं? मग म्हटले मग त्याला पिल्लू होतं. एका पिसाचे 2 पीस कधीच झाले नाहीत आयुष्यात. पण ते 4-4 वर्ष मोराचा पीस वहीत ठेवला हो. ते पिंपळाचं पान जाळी येईपर्यंत ठेवायचं. एका बेंचवर आता किती जण बसता? 3 जण. आम्ही पण 3 बसायचो. असं कर्कटकनं रेष आखून जागा वाटून घेता का नाही? तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर तिकडं का आलं? आम्ही असं कर्कटकनं जागा वाटून घ्यायचं. आम्ही भांडत होतो बेंचच्या जागेवरून. शेवटच्या दिवशी बाईंनी उभं केलं आणि मला सांगितलं, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. साधं वाक्य होतं पण आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. सगळं इथंच राहतं, आपल्याला फक्त जग सोडून जायचं. माईक चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल? हा म्हणत नाही, नाही म्हणत नाही, अशी मान केल्यावर मी काय समजायचं? आतापर्यंत त्या माईकवर किती जण बोलले? हजारो लोक बोलली असतील. आज मी बोललो, उद्या दुसरं कोणीतरी बोलेल. आपण मालक आहोत का? 5 मिनिट माईक माझा आहे, 5 मिनिटानंतर दुसरं कोणीतरी बोलेल. तुम्ही त्या चटईवर बसलाय, या चटईवर आतापर्यंत 1000 लोक बसून गेली.
तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलाय त्या खुर्च्यांवर उद्या दुसरं कोणीतरी बसणार आहे. आपण मालक नाही, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि आनंदानं निघून जायचं. पोरांनो, असं वागा, तुमच्या आईवडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. मी ज्या कुटुंबात जन्माला आलो, माझे वडील पण शिक्षक. आम्ही केडगावला राहायचो. ज्या कॉलनीत आम्ही राहायचो त्या कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं आता उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं आता पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे पुरींनो आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि तिला म्हणायचे, कावेरी गणेश आणि तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक भाग मोठा आणि एक भाग छोटा. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जेवढा सन्मान करतो तितका आपण इतरांच्या बहिणीचा केला पाहिजे. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. उद्या कॉलेजला गेलात, तुमच्या शाळेतल्या 2 मुली जर कॉलेजला दिसल्या, तुमचं टोळकं असं उभं असलं, तुमच्या शाळेतल्या तुमच्या गावातल्या मुलीला तुमच्या समोरून जाताना सुरक्षित वाटलं पाहिजे. बसमधून गर्दी आहे, तुमच्या गावातली एखादी मुलगी जर बसमध्ये चढली आणि तुम्ही जर तिला दिसलात तर तिला वाटलं पाहिजे, अरे माझ्या गावातली मुलं आहेत, इथं मी सुरक्षित आहेत. गल्लीतल्या, गावातल्या, वर्गातल्या, शाळेतल्या मुलींना जर तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटत नसेल तर आपल्याला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही. या मुलींना तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटलं पाहिजे. मुलींचा सन्मान करा. मायबापू, मी परत परत सांगतो, तुमच्या मुलींना शिकवा, त्यांच्या पायावरती उभं करा, त्यांना मोठी स्वप्न दाखवा. जिजामातांनी स्वप्न दाखवलं म्हणून शिवाजीराजे घडू शकले. सावित्रीमाई स्वतः शिकल्या, तुम्हाला शिकवलं म्हणून आता तुम्ही इतक्या ताटमानेने इथं संध्याकाळी एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या. सावित्रीमाई शिकवण्यासाठी शाळा सुरू केली, लोकांनी दगडधोंडे फेकून मारले. या प्रतिकूल परिस्थितीतनं आज या परिस्थितीपर्यंत आपण आलोय. या परिस्थितीचा फायदा घ्या आणि जाताना इतकंच सांगतो, हसत राहा. मी एक पुस्तक लिहिलं, सुख नावाचं. त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून आनंदानं राहा, हसत राहा. किती जणांना आनंदी राहायचंय हात वर करा. आता शेवटचा 1 मिनिट आहे. मागच्यांना दुकानातले आतले शब्बास, दोन्ही हात वर केले. वा. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय की आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? काय करायचंय? इकडं तरुण पोरं, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? काय करायचंय? आनंदी राहायचं. आनंदी राहायला खर्च नाहीये, आनंदी आहोत हे दाखवायला खर्च आहे. आणि माझा दावा आहे साहेब, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नाहीये, आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे, याच्यात त्यांना समाधान आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असते, फोटो काढतंय स्टेटसला ठेवतोय, फोटो काढतंय स्टेटसला ठेवतोय. आता स्टेटस ठेवलं तरी चुकीचं नाही, पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, असं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. तुमचे जर ताई 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं तुम्हाला? बाजारात गेला तर 100 रुपये पडले, गल्लीतल्या सगळ्या बायका संध्याकाळी तुम्ही गोळा करणार, त्यांना चहा पाजून सांगणार, बाई बाजारात गेलते 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले, असं करून करून कुठं 100 झाले. बरं एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. काय दुःख आहे बरं, हे दुःख लय वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 हरवले, परवा माझे 500 पडले. हिला इतकं बरं वाटतंय ना, आपले तर 100 गेले, हे जे 500 गेले. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही.
केवळ पैसे कमवू नका या मताचा मी अजिबात नाही. कमवा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पुरुषार्थ आहेत. त्यातला अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. पण केवळ पैसे म्हणजे सुख आहे असंही नाही. आनंदानं जगायला शिका. साहेब, नवीन नवीन नोकऱ्या केल्या. किती रुपये पगारानं तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या? 200-400 रुपये महिन्याला मिळायचे. 200-400 रुपये ज्यांना महिन्याला मिळत होते त्यांचं काय परिस्थिती हो? बायको जर म्हणली कधी बीडला चला, आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल निम्म पेट्रोल, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं, मग हा पठ्ठ्या गाडी वाकडी करणार, टाकीत फुकणार. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगाच्या पाठीवर कुठं टाकी वाकडी करत असते मी बघितलं नाही. आणि मग त्यानं गाडी वाकडी केल्यावर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली कोणास. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या बीडला गेल्यात. पैसे नव्हते पण आनंद होता सर. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघताय, बायको इकडच्या खिडकीतनं इकडे बघते, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? पैसे खूप आहेत पण आनंद कुठं हरून गेला हे मात्र कळलं नाही. म्हणून आनंदानं राहा, आनंदानं जगण्याचा प्रयत्न करा, हसत राहा. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी मी सांगतो, हसत राहा. मी आल्यापासून खुर्चीवर 2-3 जण बघतोय, हसलेच नाही. ते हसा वाटलं तरी शेजारी बघणार, ते हसतंय का? बरं, माणसालाच हसता येतंय, जनावरांना हसता येतंय का? आजी शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? माणसाला, पोरांनो, तुम्ही गाढवाला कधी हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास कुठं? तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. आपण इथं आलात, तुमच्या मुलांच्या सत्कार समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. बाळांनो, असंच तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद राहावा यासाठी आवर्जून काम करा. तुमच्या मुलामुलींना शिकवा, मोठी स्वप्न बघा, एवढा आशावाद व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. सरांनी एक चिठ्ठी दिली आहे, कविता म्हणा. मी कविता लिहिली होती कॉलेजला असताना आणि एक दिवशी असंच कुणीतरी ती रेकॉर्ड केली गाडीत असताना आणि ती कविता एवढी व्हायरल झाली. आता बॉईज 4 नावाचं एक अवधूत गुप्तेंचं एक पिक्चर येतोय, त्या चित्रपटामध्ये ती कवितेचं गाणं केलं गेलं आणि आता ते गाणं तुम्हाला त्या पिक्चरमध्ये बघायला मिळेल. काय सांगू राणी मला गाव सुटना, ही कविता होती. सर म्हटले ती सादर करा. सर, मला लिहिता येतं, गाता येत नाही, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे, तरी सुद्धा एक कडवं तुमच्या समोर सादर करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी, कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी, म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती, सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी, दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरणपोळी, चुलीवरल्या भाकरीची चव ही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. थँक्यू.